आपण बोंब मारायचं नुसतं काय? चला त्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसूया आणि त्याला जाब उच्चारूया. दार उघडा, दार उघडा. बोलायला गेलेत ना आतमध्ये. काय काय त्यांनीच सक्षम न्यायालयाकडे जावं म्हणतात दाद मागायला. त्यांना कळते काय नोटीस देतात ते बघा. तुम्ही सगळ्या झाडमोड घ्यायला नाही, तुम्ही सगळी ती मागितली आणि मी त्यांना जप्ती दिली. जर तुम्हाला न्याय हवा असेल तर तुम्ही सक्षम न्यायालयामध्ये जावा. अशी काल आम्हाला प्रत आल्या. आता त्या प्रतचं करायचं काय? होळी. आज त्या पत्राची आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यासमोर होळी करतो ऑफिसच्या दारात. बोंबला रे बोंबला, बोंबला रे बोंबला. एक दोन पिठू देत तरी ते. या पत्राची होळी करून या पत्राचा आम्ही निषेध करतोय. एक ठेवा म्हणजे काय होईल? भेटेल ते. एक जण कोण जिल्हाधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. निषेध असो. नाव बदला, नाव बदला, स्वराज्य भवन नाव बदला, नाव बदला, नाव बदला. स्वराज्य भवन नाव बदला. जिल्हाधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, जिल्हाधिकाऱ्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नाव बदला, नाव बदला, नाव बदला, नाव बदला. धरणे निदर्शने आंदोलन केलोय. त्याला जिल्हाधिकारी आम्हाला केराची टोपली दाखवतायत. आम्ही शिपायाकडे देणार होतो. शिपाई यायला असमर्थ आहे कारण लाज वाटते. जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना लाज वाटते केलेल्या कृत्याची. आमची मागणी होती की शिपायाने निवेदन स्वीकारलं पाहिजे कारण शिपाई सन्मानाने आणि सच्चाईने काम करतोय. आत बसलेले जिल्हाधिकारी आणि ते वरिष्ठ अधिकारी हे जाणीवपूर्वक लोकांना त्रास देण्याचं काम करतोय. त्याचं जिल्हाधिकाऱ्याचं वाटोळं झालेलं आहे म्हणून आम्ही आज दगडाला निवेदन देतोय. हा जिल्हाधिकारी आहे कोल्हापूरचा. लोकाधिकार समितीच्या माध्यमातून योगेश वाघमारे, नंदकुमार लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आम्ही धरणे निदर्शने आंदोलन केलंय. गेल्या काही दिवसामध्ये जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी रमाई आवास आणि इंदिरा आवास योजनेतली जी घरं शासनाने दिली होती ती बँकांना ताब्यात देण्याचे बेकायदेशीर आदेश केलेत. बँकांनी मागणी केली ताब्याची, त्यावेळेला कोणतीही शहानिशा केलेली नाही आणि अशा बेकायदेशीर आदेशाला आमच्या माध्यमातून पत्रव्यवहार हरकती घेतल्या गेल्या. अशा हरकतींवरती ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाची उत्तरं दिली आहेत की मी बँकांनी माझ्याकडे आदेश मागितले, मी आदेश दिले, आता तुम्ही अपिलात जा. म्हणजे शासनाने दिलेली घरं सुद्धा डोळेझाकपणा करून स्वतःची जबाबदारी झटकून लोकांची गरिबांची घरं, शेतकऱ्यांची घरं काढून घेऊन वित्तीय संस्थांच्या ताब्यात देण्याची सावकारी ह्या जिल्हाधिकारी करतोय. त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे नोंदवलाय. इथे जिल्हाधिकाऱ्यांचा कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. नायब निवासी तहसीलदार येत होते, पण आमचं म्हणणं असं आहे हे सगळे लोक बेजबाबदार आहेत, यांना कायदा कळत नाही, हे लोक दगड आहेत. म्हणून आम्ही शिपायाला निवेदन देणार होतो. शिपाई आला तर यांना लाज वाटायला लागली. सबब आम्ही दगडाला निवेदन दिलेलं आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी दगड आहे आणि राजकीय नेत्यांना, पालकमंत्र्यांना माझी एक विनंती आहे, या दगडाला लवकरात लवकर कुठच्या तरी गडग्यावर नेऊन ठेवा. किमान तो शेतीचं संरक्षण करेल. इथे बसवलात तर तो लोकांची शेती काढून घेण्याचे धंदे करील. हे धंदे
संरक्षित करण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं आहे, पालकमंत्र्यांचं आहे. माझं नाव ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर.